नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य चालू घडामोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अर्जुन दांगड तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपल्या वीकली चालू घडामोडीच्या व्हिडिओ सिरीजमधला हा आपला तिसरा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण 29 मेपासून 4 जूनपर्यंतच्या चालू घडामोडीचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जे प्रश्न आपल्याला येणाऱ्या कंबाईनच्या मुख्य परीक्षा, त्याचबरोबर आता तलाठी भरतीची जाहिरात देखील लवकरच येणार आहे. तर ह्या सगळ्या परीक्षा ज्या आहेत, ज्या सरळ सेवेमध्ये असतील किंवा क्लास 2, क्लास 1 जेवढ्याही स्पर्धा परीक्षा आहेत, सगळ्या परीक्षांसाठी हे प्रश्न आणि ही माहिती तुम्हाला अत्यंत महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच शेजारी असणारे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करायला देखील विसरू नका, म्हणजे आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. आणि आता आपण जास्त वेळ न घेता लगेचच काय करूया तर आपल्या पहिल्या प्रश्नाकडे वळूया. तर पहिला प्रश्न आहे, UPSCच्या सदस्य म्हणून कोणी शपथ घेतली आहे? आता UPSC म्हणजे काय तर युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, म्हणजेच काय तर केंद्रीय लोकसेवा आयोग. आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदावरती आता ज्यांनी शपथ घेतलेली आहे तर त्यांचं नाव आहे सुमन शर्मा. पर्याय क्रमांक पहिला या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर सुमन शर्मा यांच्याबद्दलही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण त्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्य बनलेले आहेत. तर त्यांची आपण माहिती घेऊया. सुमन शर्मा यांना UPSCच्या सदस्य म्हणून UPSCचे जे सध्याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर मनोज सोनी यांनी शपथ दिलेली आहे. त्याबरोबर शर्मा ज्या आहेत त्या भारतीय महसूल सेवेमधल्या आहेत. 1990च्या बॅचच्या त्या अधिकारी आहेत. त्याबरोबर प्राप्तिकर विभागाच्या अन्वेषण विभागामध्ये त्यांनी कार्यरत असताना अवॉर्ड फॉर द बेस्ट सर्च हा पुरस्कार जो आहे तो जिंकलेला आहे. आणि सुमन शर्मा ज्या आहेत त्या सध्या भारतीय सौर ऊर्जा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कार्यरत होत्या आणि त्यांच्याच कार्यकाळामध्ये भारतीय सौर ऊर्जा महामंडळाला मिनी रत्नचा दर्जा देखील मिळालेला आहे. तर हे देखील आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर अशा प्रकारे सुमन शर्मा यांच्याबाबतची माहिती लक्षात ठेवा. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी त्यांनी शपथ घेतलेली आहे. यानंतर पुढचा प्रश्न देखील UPSCच्या सदस्यत्वाबाबतच आहे. यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की पुढीलपैकी कोणी UPSCचे सदस्य म्हणून शपथ घेतली. आता आपण पाहिलं की सुमन शर्मा या महिला सदस्य ज्या आहेत त्या UPSCचे आता सदस्य बनलेले आहेत. आणि त्यानंतर आता दुसरे सदस्य कोण आहेत की ज्यांनी शपथ घेतली, तर यांचं नाव लक्षात ठेवा. विद्युत बिहारी स्वॅन असं त्यांचं नाव आहे आणि त्यांना देखील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी काय करण्यात आलेली आहे तर शपथ देण्यात आलेली आहे. आणि यांनाही कोणी शपथ दिलेली आहे तर UPSCचे जे सध्याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर मनोज सोनी, त्यांनी कोणाला शपथ दिली तर विद्युत बिहारी स्वॅन यांना शपथ दिलेली आहे. कशाची तर UPSCच्या सदस्यपदाची. याबरोबर विद्युत बिहारी स्वॅन हे IAS आहेत. गुजरात केडरचे ते 1988च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये भूषवलेली जी काही महत्त्वाची पदं आहेत त्यामध्ये जर आपण माहिती पाहिली तर ते गुजरातचे मुख्य निवडणूक अधिकारी राहिलेले आहेत. त्यानंतर वाणिज्य विभागामध्ये अतिरिक्त सचिव म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयामध्ये देखील ते सचिव राहिलेले आहेत. त्यानंतर वर्ल्ड एक्सपो दुबईमध्ये भारताचं आयुक्त जनरल म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि किम्बर्ली प्रोटोकॉलचे ते अध्यक्ष देखील राहिलेले आहेत. त्याचबरोबर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या बाबतीमध्ये देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर केंद्रीय लोकसेवा आयोग जो आहे त्याची स्थापना 1 ऑक्टोबर 1926ला झाली होती ब्रिटिशांच्या काळामध्ये. त्यानंतर याचं मुख्यालय नवी दिल्लीला आहे. आणि हा जो आयोग आहे तो कोणाच्या अंतर्गत येतो तर भारत सरकारच्या अंतर्गत येतो. त्यानंतर या संबंधित घटनेतलं कलम देखील आपल्याला माहीत असलं पाहिजे. 315वं कलम जे आहे ते लोकसेवा आयोगांच्या बाबतीतलं आहे. आणि सध्या केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर मनोज सोनी आहेत. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, इस्रोनं NVS-1 या दिशादर्शक उपग्रहाचं प्रक्षेपण कोणत्या दिवशी केलं? तर इस्रो या संस्थेनं NVS-1 हा जो दिशादर्शक उपग्रह आहे त्याचं प्रक्षेपण केलेली तारीख आपल्याला माहीत असली पाहिजे. 29 मे 2023ला या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे. तर 29 मे 2023 रोजी इस्रोद्वारे GSLV F-12 या अग्निबाणाच्या साहाय्यानं नेव्हिगेशनल सॅटेलाईट जो आहे, जो की पहिला सॅटेलाईट आहे दुसऱ्या पिढीमधील, तर याचं प्रक्षेपण श्रीहरिकोटा या ठिकाणाहून केलेलं आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याचबरोबर हे जे GSLV रॉकेट आहे तर याचं हे 15वं उड्डाण होतं. आणि NVSबद्दल जर आपण माहिती घेतली तर हा दुसऱ्या पिढीतला दिशादर्शक उपग्रह आहे, जो की पहिला उपग्रह आहे दुसऱ्या पिढीतला. त्यानंतर याद्वारे अधिक अचूक आणि वास्तव वेळेचं दिशादर्शन समजण्यास मदत होणार आहे. यामध्ये GPS प्रमाणे काम करणारी भारतीय प्रादेशिक उपग्रह दिशादर्शक प्रणाली देखील आहे.
आणि ही प्रणाली 20 मीटर अंतराइतकं अचूक अंतर तसंच 50 नॅनोसेकंदाइतकी अचूक वेळ देखील कळवते. तर हे देखील आपल्याला नेव्हिगेशनल सॅटेलाईट 01च्या बाबतीमध्ये माहीत असणं गरजेचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. प्रश्न आहे, मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा 2023 पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावलं आहे? आता मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा 2023 जी आहे ती नुकतीच पार पडलेली आहे आणि या स्पर्धेचं पुरुष एकेरीचं विजेतेपद जे आहे ते भारताच्या HS प्रणॉयनं जिंकलेलं आहे. म्हणून आपल्याला हा पॉईंट महत्त्वाचा आहे. तर HS प्रणॉयचं नाव जे आहे या बाबतीमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा जी आहे ती दरवर्षी मलेशियामध्ये आयोजित केली जाते आणि या स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीचा विजेता ठरलेला आहे भारताचा HS प्रणॉय आणि महिला एकेरीची विजेती राहिलेली आहे अकाने यामागुची जी की जपानची आहे. त्यानंतर पुरुष दुहेरीमध्ये कांग मिन ह्यूक आणि सिओ सियुंग जे हे जे आहेत ते दक्षिण कोरियाचे बॅडमिंटनपटू आहेत ते विजेते राहिलेत. त्यानंतर महिला दुहेरीमध्ये बेक हाना आणि ली सोही हे दक्षिण कोरियाच्या महिला आहेत बॅडमिंटनपटू, त्या देखील महिला दुहेरीत विजेत्या ठरल्या मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत. आणि मिश्र दुहेरीच्या बाबतीमध्ये डेकोपोल पोवार्नोकोरो आणि सेप्रेसी टेराटेटेंची हे जे आहेत तर ते विजेते राहिलेले आहेत. हे नाव थोडं अवघड आहे आणि हे थायलंडचे आहेत, तर हे लक्षात ठेवायचं आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या दिवशी महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव दिन साजरा करण्यात आला? तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र सरकारकडून पहिल्यांदाच 28 मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव दिन जो आहे तो साजरा करण्यात आलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवा. 28 मे 2023ला हा स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव दिन जो आहे तो महाराष्ट्र शासनाने साजरा केलेला आहे. तर यावर्षी स्वातंत्र्यवीर सावरकरांची 140वी जयंती होती आणि याच जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्र शासनाकडून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव दिन जो आहे तो 28 मे 2023 रोजी साजरा करण्यात आलेला आहे. त्याबरोबरच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 140व्या जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही घोषणा केलेल्या आहेत. त्या घोषणा देखील आपल्याला माहीत असल्या पाहिजे. मुंबईतला वांद्रे वर्सोवा सागरी मार्ग जो आहे त्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. त्यानंतर केंद्रीय शौर्य पुरस्कारांच्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार सुरू केले जाणार आहेत. तर हे देखील आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. जागतिक आरोग्य संस्थेच्या बाह्य लेखापरीक्षक पदावरती पुन्हा एकदा कोणाची निवड झाली आहे? तर जागतिक आरोग्य संस्था जी आहे तिच्या बाह्य लेखा परीक्षक पदावरती पुन्हा एकदा भारताचे महालेखापरीक्षक जे आहेत गिरीशचंद्र मुर्मू तर यांची निवड झालेली आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर भारताचे 14वे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक आहेत गिरीशचंद्र मुर्मू यांची आता जागतिक आरोग्य संस्थेच्या बाह्य लेखापरीक्षक पदावरती पुन्हा एकदा निवड झालेली आहे. या अगोदर गिरीशचंद्र मुर्मू 2019 पासून 2023 या 4 वर्षासाठी या पदावर कार्यरत राहिलेले आहेत आणि यानंतर आता पुन्हा ते 2024 पासून 2027 या कार्यकाळासाठी या पदावरती राहणार आहेत. कोणत्या? तर WHO बाह्य लेखापरीक्षक पदावरती. आणि WHO जी आहे म्हणजे जागतिक आरोग्य संघटना जी आहे ती एक संयुक्त राष्ट्राची विशेष संस्था आहे जी आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्यासाठी जबाबदार मानली जाते. त्याचबरोबर 7 एप्रिल 1948ला या संस्थेची स्थापना झालेली असून तिचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या ठिकाणी आहे. हे देखील आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मी थोडं फास्ट काय घेतो आहे कारण व्हिडिओ जो असतो तो आपला वीकली असतो, त्यामध्ये बरेचसे प्रश्न असतात, त्यामुळे कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला तो कव्हर करायचा असतो, म्हणून थोडंसं स्पीडमध्ये शिकवतो आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, रेसेप तय्यप एर्दोगन कोणत्या देशाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये सलग 3ऱ्यांदा विजयी झाले? तर हे जे रेसेप तय्यप एर्दोगन आहे ते तुर्कीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सलग 3ऱ्यांदा विजयी झालेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1 तुर्की या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर रेसेप तय्यप एर्दोगन जे आहेत ते तुर्कीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये सलग 3ऱ्यांदा विजयी झालेले आहेत. तर त्यांच्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया. ते तुर्कीच्या सत्तेमध्ये 20 वर्षापासून आहेत. त्यानंतर 1994 ते 1998 दरम्यान ते इस्तंबूलचे महापौर होते. नंतर 2003 पासून 2014 दरम्यान ते तुर्कीचे पंतप्रधान राहिलेले आहेत आणि 2014 पासून तुर्कीचे अध्यक्ष आहेत म्हणजेच राष्ट्राध्यक्ष आहेत. कोण आहेत? तर रेसेप तय्यप एर्दोगन. आणि आता पुन्हा एकदा 2023मध्ये त्यांची तुर्कीच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. तर ह्या गोष्टी रेसेप तय्यप एर्दोगन यांच्या बाबतीत लक्षात ठेवायच्या आहेत. यानंतर पुढचा प्रश्न आहे,
कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 28च्या अध्यक्षांच्या सल्लागार समितीचे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. आता ही जी कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 28 आहे तर ही हवामान बदलासंबंधित व्यवस्था आहे आणि याच कॉन्फरन्स ऑफ पार्टीच्या अध्यक्षांच्या सल्लागार समितीचे सदस्य म्हणून भारतातील मुकेश अंबानी जे आहेत रिलायन्स जिओचे प्रमुख, तर त्यांची या ठिकाणी काय झालेली आहे तर नियुक्ती झालेली आहे. मुकेश अंबानी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज म्हणजेच UNFCCच्या कॉन्फरन्स ऑफ द पार्टीजच्या जे 28वं सत्र होणार आहे की 28वं जे अधिवेशन असणार आहे तर या अधिवेशनासाठीच्या अध्यक्षांच्या सल्लागार समितीचे सदस्य म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर मुकेश अंबानी यांची निवड झालेली आहे. याचबरोबर अंबानी यांच्यासोबत जगामधील एकूण 31 सदस्य देखील यामध्ये आहेत, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आणि कॉन्फरन्स 28 जे आहे, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 28 जे आहे तर युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज कन्व्हेन्शनला कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज म्हणून ओळखलं जातं. आणि COP28 परिषद जी आहे म्हणजेच यावर्षी याची परिषद जी आहे ती 28वी असणार आहे आणि ती दुबईमध्ये 30 नोव्हेंबरपासून 12 डिसेंबर 2023च्या दरम्यान आयोजित केली जाणार आहे. तर हे COP28च्या बाबतीमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. हॉकी इंडिया सब ज्युनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद 2023चं विजेतेपद कोणत्या संघानं पटकावलं आहे. तर हॉकी इंडिया सब ज्युनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद 2023ची जी स्पर्धा आहे तर हिचं विजेतेपद पटकावणारा संघ आहे उत्तर प्रदेश. पर्याय क्रमांक पहिला या प्रश्नाचं उत्तर आहे. उत्तर प्रदेशनं या हॉकी इंडिया सब ज्युनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद 2023च्या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. आणि त्यांनी कोणत्या संघाचा पराभव केलेला आहे तर ओडिशा हॉकीचा त्यांनी पराभव केलेला आहे. आणि ह्या ज्या स्पर्धा आहेत त्या कोणत्या ठिकाणी पार पडल्या तर ओडिशामधील बिरसा मुंडा हॉकी स्टेडियमवरती या स्पर्धा पार पडलेल्या आहेत. यानंतर पुढचा प्रश्न आहे. नमो शेतकरी महासन्मान योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे. आता नमो शेतकरी महासन्मान योजना जी आहे ती केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या धर्तीवरती आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. त्याला नुकतीच मंत्रिमंडळानं मंजुरी देखील दिलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक पहिला महाराष्ट्र या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आणि या योजनेअंतर्गत काय केलं जाणार आहे तर दरवर्षी राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपयांचं अनुदान जे आहे ते दिलं जाणार आहे. म्हणजेच काय तर PM किसान या योजनेमधले 6,000 आणि राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेतले 6,000 असे एकूण 12,000 दरवर्षी एका शेतकऱ्याला महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे. 16व्या IPL स्पर्धेचा विजेता संघ आपल्याला विचारलेला आहे. तर नुकतीच 16वी IPL स्पर्धा जी आहे ती पार पडलेली आहे आणि या स्पर्धेचा विजेता राहिलेला जो संघ आहे तो संघ आहे चेन्नई सुपर किंग्स. पर्याय क्रमांक पहिला या प्रश्नाचं बरोबर उत्तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर चेन्नई सुपर किंग्स हा जो संघ आहे याचा कर्णधार आहे महेंद्रसिंग धोनी आणि या संघानं एकूण कितवं विजेतेपद जिंकलं असं जर आपल्याला विचारलं तर ते 5वं विजेतेपद आहे चेन्नईचं. आणि चेन्नईच्या सोबतच मुंबई इंडियन्स हा जो संघ आहे तो देखील 5 वेळा IPL स्पर्धेचा विजेता राहिलेला आहे. म्हणजेच या दोन संघांना सर्वाधिक वेळा IPL ट्रॉफी जिंकलेल्या आहेत. तसंच ही जी स्पर्धा आहे ती 31 मार्चपासून 29 मे 2023 दरम्यान पार पडलेली आहे. या स्पर्धेचं आयोजन BCCIने केलेलं असून आवृत्ती 16वी होती. त्यानंतर या स्पर्धेमध्ये सहभागी होणारे संघांची संख्या 10 आहे आणि विजेता चेन्नई सुपर किंग्स तसंच उपविजेता गुजरात टायटन्स हा संघ राहिलेला आहे. आणि गुजरातचा कर्णधार कोण होता तर हार्दिक पांड्या. त्याचबरोबर या स्पर्धेमधील महत्त्वाचे पुरस्कार जर आपण पाहिले तर मालिकावीर ठरलेला आहे शुभमन गिल जो की गुजरात टायटन्सचा खेळाडू आहे. सर्वाधिक धावा केलेल्या आहेत शुभमन गिलनं, त्याने 890 धावा या स्पर्धेत केल्या. त्यानंतर सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम जो आहे तो मोहम्मद शमीनं केलेला आहे. त्यानं 28 बळी या स्पर्धेमध्ये घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे IPL स्पर्धा जी आहे तिची बाबतीतली ही सगळी माहिती आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे कोणत्या देशानं नुकतंच सामान्य नागरिकाला अवकाशामध्ये पाठवलेलं आहे. आता बघा आत्तापर्यंत अवकाशामध्ये पाठवले जाणारे जे व्यक्ती होते ते एक तर अंतराळवीर असायचे किंवा प्रशिक्षित अंतराळवीर जे असतात तर हे लोक असायचे. मात्र या ठिकाणी एक जनरल नागरिक जो असतो तर अशा प्रकारचा एखाद्या सामान्य नागरिकाला पाठवण्याची पहिलीच वेळ आहे आणि अशा प्रकारची जी कामगिरी केली आहे ती चीन या देशानं केलेली आहे. म्हणून उत्तर काय येते तर पर्याय क्रमांक दुसरा चीन या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर चीननं काय केलेलं आहे तर त्यांचं तिन्हे2 नावाचं जे अवकाश स्थानक आहे त्या अवकाश स्थानकावरती शेंझेऊ 16 या अवकाशयानाच्या सहाय्यानं काय केलेलं आहे तर 3 अंतराळवीरांना पाठवलेलं आहे. आणि त्यामध्ये प्राध्यापक गुई हचो हा एक सामान्य नागरिक आहे. तर हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे.
आणि अशा प्रकारे एखाद्या सामान्य नागरिकाला अवकाशात पाठवण्याची पहिलीच वेळ आहे. तसंच या मोहिमेमध्ये जिन हेपेंग नावाचा एक अंतराळवीर आहे चीनचा, जो की 4थ्या वेळेस अवकाशात जाणारा पहिला चीनी अंतराळवीर ठरलेला आहे. तर हे देखील आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. तर लक्षात ठेवायचे, सेंझेऊ 16 अवकाशयान चीनचा आहे. त्यामध्ये हे 3 लोक पाठवले. त्यामध्ये एक सामान्य नागरिक आहे आणि एक जो आहे तो 4थ्यांदा अंतराळामध्ये जाणारा व्यक्ती ठरलेला आहे चीनचा. तर ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. यानंतर पुढचा प्रश्न आहे, जागतिक हवामानशास्त्र संघटनेच्या पहिल्या महिला सरचिटणीस म्हणून कोणाची निवड झाली आहे? आता जागतिक हवामानशास्त्र संघटना म्हणजेच WMO, आणि या WMOच्या पहिल्या महिला सरचिटणीस म्हणून ज्यांची निवड झाली तर त्यांचं नाव आहे सेलेस्टो सावलो. पर्याय क्रमांक पहिला या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर सेलेस्टो सावलो जी आहे ती अर्जेंटिनाची आहे आणि या महिलेची निवड जी आहे ती WMOच्या पहिल्या महिला सरचिटणीस पदासाठी झालेली आहे. आणि या कार्यभार कधी स्वीकारणार आहे तर 1 जानेवारी 2024 पासून कार्यभार स्वीकारतील, हे लक्षात ठेवायचं आहे. मग या ठिकाणी मावळते सरचिटणीस जे आहेत तर ते आहेत पेटेरी तालाश यांच्याकडून त्या कार्यभार स्वीकारतील. त्याचबरोबर सेलेस्टो सावलो 2014 पासून अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय हवामान सेवेमध्ये संचालक आहेत. हाही मुद्दा इम्पॉर्टंट आहे. आणि जागतिक हवामानशास्त्र संघटनेच्या बाबतीत जर आपण माहिती पाहिली तर तिची स्थापना 23 मार्च 1950ला झालेली आहे. या संस्थेचं मुख्यालय जे आहे ते स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या ठिकाणी आहे आणि ही युनायटेड नेशन्सची विशेष संस्था आहे. तसंच या संस्थेचे प्रमुख आहेत गेरहार्ड एट्रियन आणि सरचिटणीस आहेत पेटेरी तालास. तर हे लोक देखील आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुरुष हॉकी ज्युनियर अंडर 21 आशिया चषक 2023चं विजेतेपद कोणत्या देशानं पटकावलं आहे? आता पुरुषांची हॉकी ज्युनियर आशिया चषक स्पर्धा जी आहे ती नुकतीच पार पडलेली आहे आणि या स्पर्धेचं विजेतेपद आपल्या भारतानं पटकावलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 भारत या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर पुरुष हॉकी ज्युनियर अंडर 21 आशिया चषक 2023ची जी स्पर्धा आहे या स्पर्धेची आवृत्ती 10वी होती. ही स्पर्धा ओमानमधील सलाह या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि या स्पर्धेमध्ये भारतानं 4थ्यांदा विजेतेपद पटकावलेलं आहे आणि उपविजेता राहिलेला देश आहे पाकिस्तान. तर पाकिस्तानला हरवून भारत या स्पर्धेत विजेता ठरलेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, नवी दिल्ली या ठिकाणी नवीन संसद भवनाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं आहे? आता हे संसद भवन जे आहे ते खूप चर्चेत राहिलेलं आहे, त्यामुळे आपल्याला सगळी माहिती या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. तर संसद भवनाचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. म्हणून पर्याय क्रमांक 2 नरेंद्र मोदी या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवायचं आहे. तर सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा एक भाग म्हणून भारताच्या नवीन संसद भवनाचं उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या दिवशी झाला असाही आपल्याला प्रश्न विचारता येऊ शकतो. तर तारीख लक्षात ठेवा, 28 मे 2023ला हे उद्घाटन झालेलं आहे. त्याचबरोबर पंतप्रधानांनी संसद भवनाच्या उद्घाटनाच्या वेळी लोकसभा अध्यक्षांच्या आसनाच्या शेजारी सेंगोल जो आहे तो स्थापित केलेला आहे. सेंगोल म्हणजे काय तर राजदंड. आणि त्याचबरोबर त्यांनी एक टपाल तिकीट आणि 75 रुपयांच्या नाण्याचं अनावरण केलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे संसद भवनाच्या उद्घाटन प्रसंगाला उपस्थित नव्हते. हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण मल्टीलाईनमध्ये विचारलं जाऊ शकतं आणि त्यावरून बराच वाद देखील झाला होता. विरोधी पक्षांनी या उद्घाटन समारंभावरती बहिष्कार देखील टाकलेला होता. तर या ठिकाणी आपल्याला पुढचा प्रश्न जो आहे तो म्हणजे नवीन संसदेच्या उद्घाटन प्रसंगी जे नाणं जारी करण्यात आलेलं आहे 75 रुपयांचं, तर याचा व्यास आपल्याला विचारलेला आहे. तर 75 रुपयांच्या नवीन नाण्याचा व्यास लक्षात ठेवा, 44 मिलीमीटर एवढा त्याचा व्यास आहे. पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर आहे. आणि याचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा, याचं वजन आहे 34.65 ग्रॅम ते 35.35 ग्रॅमच्या दरम्यान आणि याचा व्यास आहे 44 मिलीमीटर. तसंच हे जे नाणं आहे ते मुख्यतः 4 धातूंपासून तयार करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये चांदीचं 50% मिश्रण आहे, तांब्याचं 40%, निकेलचं 5% आणि जस्ताचं 5%, अशा प्रकारचे 4 धातूंच्या मिश्रणातून हे नाणं तयार करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर ह्या नाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे जे नावं आहेत देवनागरी लिपीमध्ये भारत, इकडून परत इंडिया इंग्रजीमध्ये, परत हे रुपयाचं चिन्ह आणि 75 रुपयाची जे आकडा आहे हा देखील महत्त्वाचा आहे. तर त्यानंतर ही राजमुद्रा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर वरून संसद संकुल असं नाव आहे आणि खालच्या साईडला जे आहे ते पार्लमेंट कॉम्प्लेक्स नाव लिहिलेलं आहे. त्याबरोबर संसद भवनाचं चित्र आहे आणि 2023 वर्ष त्यावरती छापलेलं आहे. तर ह्या दोन्ही बाजू आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. त्या अगोदर आपल्याला संसदेची माहिती पाहायची आहे, कारण संसद आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. यावरती बरेचसे प्रश्न आपण पाहू शकणार आहात पुढच्या परीक्षेमध्ये. तर सगळं आपल्याला पाठ करायचं आहे. तर संसद भवन जे आहे नवीन ते नवी दिल्लीला त्याचं निर्माण करण्यात आलेले आहे.
त्यानंतर याचा आकार आहे त्रिकोणाकृती, जुनं जे होतं ते गोल होतं, हे पाठीमागे जुनं संसद भवन आहे. त्यानंतर याला बांधकाम काळ जो आहे तो 28 महिन्यांचा लागला आहे. क्षेत्रफळ जर पाहिलं तर 64,500 चौरस मीटरचं क्षेत्रफळ नवीन संसद भवनाचं आहे. यामध्ये 4 मजले आहेत. त्यानंतर दरवाजे जर पाहिले तर 3 आहेत. 3 दरवाज्यांची नावं वेगवेगळी आहेत. त्यातला एक आहे ज्ञानद्वार, शक्तिद्वार आणि कर्मद्वार, अशा प्रकारचे 3 दरवाजे आहेत. त्याच्यानंतर खर्च जर पाहिला तर 971 कोटी रुपये एवढा खर्च लागला. डिझाईन तयार करणारे व्यक्ती आहेत बिमल पटेल यांनी या संसद भवनाची डिझाईन तयार केली होती. निर्मिती जी होती ती टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडने केलेली आहे. भूमिपूजन जे होतं ते 10 डिसेंबर 2020ला नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं आणि उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच 28 मे 2023ला झालेलं आहे. त्यानंतर आसन क्षमता जी आहे ती राज्यसभेची 384 पर्यंत आहे. त्यानंतर लोकसभेची 888 आहे आणि संयुक्त बैठक व्यवस्थेची आसन क्षमता जी आहे ती 1272 पर्यंत आहे. तसंच या 2 सभागृहामध्ये वेगवेगळ्या थीम देखील तयार करण्यात आलेल्या आहे. जसं की लोकसभेची जी डिझाईन आहे तर ती मोराच्या थीमवरती आधारित आहे आणि राज्यसभेची जी थीम आहे ती कमळावरती आधारित आहे. तर ह्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. यानंतर आपल्याला पुढचा भाग जो पाहायचा तो म्हणजे जुनी आणि नवीन संसद जी आहे तर याच्यामध्ये फरक काय आहे, तर तो फरक आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. तर दोन्हीचं ठिकाण सेम आहे, नवी दिल्ली. आकार जो आहे तो वेगवेगळा आहे. आकारामध्ये लक्षात ठेवा, जुनी संसद गोलाकार आहे तर नवीन संसद ही त्रिकोणाकृती आहे. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ही पाठीमागे जी आहे ती जुनी संसद आहे आणि समोर जे आहे ते नवे संसदेचं इमारत आहे. त्याच्यानंतर क्षेत्रफळ जर पाहिलं तर जुन्या संसदेचं क्षेत्रफळ 24,281.16 चौरस मीटर आणि नवीन संसदेचं 64,500 चौरस मीटर आहे. बैठक व्यवस्थेच्या बाबतीत जर माहिती पाहिली तर जुन्या संसदेमध्ये 590 पर्यंत लोकसभेमध्ये बैठक व्यवस्था होती आणि राज्यसभेच्या बाबतीमध्ये 280 लोक त्या ठिकाणी बसू शकत होते. तर नवीन संसदेमध्ये लोकसभेमध्ये 888 लोक जे आहेत ते बसू शकतात. या ठिकाणी प्रिंट मिस्टेक आहे. आणि राज्यसभेमध्ये 384 लोक बसू शकतात. तसंच संयुक्त बैठक ज्यावेळेस भरते तर त्यावेळेसची जी आसन क्षमता आहे ती 1272 आहे. त्यानंतर दरवाज्यांच्या बाबतीतली माहिती देखील इम्पॉर्टंट आहे. जुन्या संसदेला 12 दरवाजे होते आणि नव्या संसदेला 3 दरवाजे आहेत. आणि बांधकाम कालावधीच्या बाबतीत जर माहिती घेतली तर 1921 पासून 1927 दरम्यानचे कालावधी जुन्या संसदेला लागला, म्हणजे जवळपास 6 वर्ष लागली. आणि ही जी नवीन संसद आहे हिला जवळपास 2.5 वर्षांचा कालावधी लागलेला आहे. 2020 पासून 2023 दरम्यान या संसदेचं बांधकाम झालेलं आहे. तर अशा प्रकारे दोन्ही संसदेमधला इमारतींमधला जो फरक आहे तो आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या वेळी किती रुपयांच्या नाण्याचं अनावरण केलेलं आहे? तर याबाबत आपण माहिती पाहिली. 75 रुपयांचं नाणं जे आहे ते अनावरित करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 3. नंतर पुढचा प्रश्न आहे, नवीन संसदेमध्ये राज्यसभेत किती सदस्य बसू शकतात? म्हणजे नवीन संसदेच्या इमारतीमध्ये राज्यसभा हे जे सभागृह आहे त्याच्यामध्ये किती सदस्य बसू शकतात? तर उत्तर आहे 384 सदस्य. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, नवीन संसदेचा आकार कसा आहे? तर नवीन संसदेचा आकार त्रिकोणाकार आहे. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाची राष्ट्रीय विमान कंपनी एतिहाद एअरवेजला सलग दुसऱ्या वर्षी एन्व्हायरमेंटल एअरलाईन ऑफ द इयर हा जो पुरस्कार आहे तो देण्यात आलेला आहे? तर ही एअरलाईन जी आहे ती UAE ची आहे. पर्याय क्रमांक 4. UAE ची एअरलाईन एतिहाद एअरवेजला एन्व्हायरमेंटल एअरलाईन ऑफ द इयर 2023चा पुरस्कार मिळाला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रकुल दिन कधी असतो? तर भारताचा राष्ट्रकुल दिन जो आहे तो 24 मेला साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, 75वा संयुक्त राष्ट्र शांतिरक्षक दिन कधी साजरा करण्यात आला? तर यावर्षी 75वा संयुक्त राष्ट्र शांतिरक्षक दिन जो आहे तो 29 मेला साजरा करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया, जागतिक मल्टिपल स्क्लेरोसिस दिन कधी साजरा करण्यात येतो? तर जागतिक मल्टिपल स्क्लेरोसिस दिन जो आहे तो दरवर्षी 30 मे 2023ला यावर्षी तो साजरा करण्यात आलेला आहे आणि दरवर्षी तो 30 मेला असतो. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. पुढचा प्रश्न आपण पाहूया. प्रश्न आहे, जागतिक तंबाखू विरोधी दिन कधी पाळण्यात आला? तर जागतिक तंबाखू विरोधी दिन जो आहे तो पाळण्यात आला 31 मे 2023ला. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर आपण आपली सरळ सेवा चालू घडामोडी टेस्ट सिरीजची जी बॅच आहे ती पाहूया. तर ही बॅच 1 जून 2023 पासून सुरू झालेली आहे. यामध्ये तुम्हाला टेलिग्राम ग्रुपमध्ये रोज 7:30 वाजता एक टेस्ट जी आहे करंट अफेअरची ती सोडवायला मिळते.
बोर्डच्या साहाय्याने ही टेस्ट होते. त्या ठिकाणी सगळे 7:30 वाजता ती टेस्ट देतात आणि टेस्टमध्ये तुम्हाला तुमचा जो स्कोर आहे दररोजच्या दररोज कळतो आणि त्या माध्यमातून तुम्हाला त्याचा फायदा काय होणार आहे, तर ह्या ज्या टेस्ट तुम्ही डेली देत राहता त्यामुळे तुम्हाला तुमचा करंट अफेअर्सचा जो अभ्यास आहे तो किती चांगल्या पद्धतीने तुम्ही करता आहात याचा एक आराखडा तुमच्यासमोर उभा राहतो. आणि त्याचबरोबर हे जे प्रश्न आपण घेतो ते एकदम इम्पॉर्टंट प्रश्न असल्यामुळे ते प्रश्न देखील तुम्हाला पुढच्या परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे ही बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर हिची फीस आहे 149 रुपये आणि यासाठी जे पेमेंट आहे ते कोणत्या नंबरवरती करायचं आहे तर 9356715633 या क्रमांकावर याचं पेमेंट तुम्हाला पाठवायचं आहे आणि त्यानंतर स्क्रीनशॉट देखील याच क्रमांकावरती पाठवायचा आणि त्यानंतर तुम्हाला टेलिग्रामला ॲड केलं जाईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी 50 PDF टेस्ट ज्या आहेत त्या उपलब्ध करून दिल्या जातील. आणि आता ही बॅच सुरू झालेली आहे त्यामुळे जसजसे तुम्ही जॉईन होत जाल तसं तुम्हाला ते टेस्ट तिथून पुढच्या मिळत राहतील. मागच्या टेस्ट ज्या आहेत त्या तुम्हाला PDF स्वरूपामध्ये पाहायला मिळतील. त्यामुळे लवकरात लवकर ॲडमिशन घ्या जेणेकरून तुम्हाला आत्तापासूनच टेस्ट सोडवायला मिळतील आणि PDF देखील अवेलेबल होतील. तर ही आहे आपली बॅचची सगळी माहिती. ज्यांना ॲडमिशन घ्यायचं त्यांनी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. आणि आता आपण पुढचा जो प्रश्न आहे तो पाहूया. तर प्रश्न आहे MS कनेक्शन्स ही कोणत्या दिवसाची थीम आहे. तर या ठिकाणी आपल्याला विचारले MS कनेक्शन्स ही थीम कोणत्या दिवसाची आहे. तर उत्तर लक्षात ठेवा, जागतिक मल्टिपल स्लेरोसिस दिन जो आहे तर त्याची थीम आहे ती. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर या ठिकाणी आपण काही दिवस जे आहेत ते रिवाईज करूया. 24 मे 2023ला भारताचा राष्ट्रकुल दिन होता. त्याची थीम होती फॉर्जिंग अ सस्टेनेबल अँड पीसफुल कॉमन फ्युचर. 29 मे 2023ला 75वा संयुक्त राष्ट्र शांतिरक्षक दिन होता. त्याची थीम होती पीस बिगिन्स विथ मी. 30 मे 2023 रोजी जागतिक मल्टिपल स्क्लेरोसिस दिन साजरा करण्यात आला आणि याची थीम होती MS कनेक्शन्स. 31 मे 2023 रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यात आला. याची थीम होती वी नीड फूड नॉट टोबॅको. तर हे दिवस जे असतात त्याच्यात थीम पाठ करणं गरजेचं असतं आणि याच्यामध्ये काय आहे बऱ्याचशा दिवसांची नावं त्या थीममध्ये असतात. मात्र ज्या ठिकाणी ते नाव नसतं ती थीम तुम्हाला विशेषत्वानं पाठ करणं गरजेचं असतं कारण ती तुम्हाला काय करावं लागते तर लक्षातच ठेवावी लागते. बाकीच्या थीम तुम्ही पर्यायामधून शोधू शकता मात्र अशा प्रकारच्या थीम तुम्हाला पाठच कराव्या लागतात. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे कोणत्या राज्यानं मोघर म्हणजे माझं घर ही गृहनिर्माण योजना सुरू केली. तर मोघर गृहनिर्माण योजना जी आहे ती ओडिसाची आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशानं KSS 3rd Batch 2 पाणबुडी भारताला देण्याची एक विशेष प्रस्ताव सादर केला आहे. तर ही जी KSS 3 Batch 2ची पाणबुडी जी आहे ती उत्तर कोरिया नाही तर दक्षिण कोरियाची आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 दक्षिण कोरिया उत्तर लक्षात ठेवा. त्या देशानं हा भारतासमोर प्रस्ताव मांडलेला आहे की ही पाणबुडी तुम्ही घ्या म्हणून. पुढचा प्रश्न आहे फोर्ब्सच्या मते सलग दुसऱ्या वर्षी जगातील सगळ्यात मौल्यवान फुटबॉल क्लब कोणता आहे. तर फोर्ब्सच्या मते जगातील सर्वात मौल्यवान फुटबॉल क्लब जो आहे तो ठरलेला आहे रिअल माद्रिद. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर रिअल माद्रिद लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे 2013-14च्या तुलनेत 2022-23 या वर्षामध्ये भारताच्या संरक्षण निर्यातीनं किती टक्के वाढ नोंदवलेली आहे. तर ही जी वाढ आहे ती आहे 23%. पर्याय क्रमांक 3 2013-14 पासून 2022-23 दरम्यान भारताच्या संरक्षण निर्यातीमध्ये 23% वाढ झाली. पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्यानं महिलांना सरकारी बसमधून मोफत प्रवासाची घोषणा केली. तर हे कर्नाटक राज्य आहे. कर्नाटकनं ती घोषणा केलेली आहे. पर्याय क्रमांक 3 कर्नाटकनं नुकतीच अशा प्रकारची घोषणा केली आहे. पुढचा प्रश्न आहे मालिगँग 1 हा जो गुप्तहेर उपग्रह आहे तो कोणत्या देशाचा आहे. तर तो आहे उत्तर कोरियाचा आणि त्याचं जे प्रक्षेपण आहे ते असफल झालेलं आहे म्हणून तो चर्चेत होता. लक्षात ठेवा उत्तर कोरियाचा मालिगँग 1 हा गुप्तहेर उपग्रह आहे. पुढचा प्रश्न 2023च्या आयफा पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम अभिनेता कोण ठरला. तर आयफा पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्तम अभिनेतेचा पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे विक्रम वेधा या चित्रपटासाठी ऋतिक रोशनला. म्हणून पर्याय क्रमांक 2 ऋतिक रोशन लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे 2023च्या आयफा पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम चित्रपट कोणता ठरलेला आहे. तर सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे दृश्यम 2 या चित्रपटाला. पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 2023च्या आयफा पुरस्कारांमध्ये भारतीय सिनेसृष्टीतील अभूतपूर्व कामगिरीसाठी कोणाला पुरस्कार देण्यात आला. तर भारतीय सिनेसृष्टीतील अभूतपूर्व कामगिरीसाठीचा पुरस्कार कमल हसन यांना देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 4 अभिनेते कमल हसन या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे.
तर या चित्रपट पुरस्कारांबद्दल आपण माहिती घेऊया. तर इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्ड्स हा आयफा या नावानं ओळखला जाणारा बॉलिवूडचा वार्षिक पुरस्कार सोहळा आहे आणि 2023चा जो पुरस्कार सोहळा आहे तो अबुधाबी या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. आणि यामधील महत्त्वाचे विजेते जर आपण पाहिले तर बेस्ट पिक्चर जो आहे तो दृश्यम आहे, दृश्यम 2. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आर माधवन रॉकेटरीसाठी. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनय जो आहे तो ऋतिक रोशन ठरलेला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता विक्रम वेधा चित्रपटासाठी. आणि अभिनेत्रीचा जो पुरस्कार आहे तो आलिया भट्टला मिळाला आहे गंगूबाई काठियावाडीसाठी. त्यानंतर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठीचा जो पुरस्कार आहे तो अनिल कपूरला मिळाला आहे जुग जुग जिओसाठी. नंतर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मौनी रॉय हिला मिळाला आहे ब्रह्मास्त्र भाग 1साठी. त्यानंतर भारतीय सिनेसृष्टीतील अभूतपूर्व कामगिरीचा पुरस्कार जो आहे तो कमल हसन यांना मिळाला. आणि सिनेमात फॅशनसाठी उत्कृष्ट कामगिरीसाठीचा जो पुरस्कार आहे तो मनीष मल्होत्राला मिळालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, युनिव्हर्सल पोस्टल युनियनचे प्रादेशिक कार्यालय भारतामध्ये रिकामी जागा या ठिकाणी स्थापन करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. तर युनिव्हर्सल पोस्टल युनियन जे आहे तिचं प्रादेशिक कार्यालय भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी स्थापन करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेली आहे. म्हणून उत्तर काय येणार ते पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, T20 क्रिकेटमध्ये 300 बळींचा विक्रम करणारा पहिला भारतीय विकेटकीपर आपल्याला विचारलेला आहे. तर T20मध्ये 300 बळींचा विक्रम जो आहे तो महेंद्रसिंग धोनीच्या नावावर झालेला आहे. म्हणजे स्टंपिंग कॅच आऊट सगळं मिळून ते त्या ठिकाणी गृहीत धरलं जातं. तर लक्षात ठेवा T20 क्रिकेटमध्ये 300 बळींचा टप्पा पार करणारा पहिला भारतीय विकेटकीपर आहे महेंद्रसिंग धोनी. पुढचा प्रश्न आहे, 250 IPL सामने खेळणारा पहिला क्रिकेटपटू कोण? तर 250 IPL सामने खेळणारा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे महेंद्रसिंग धोनी. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छमुख अभियानाचे सदिच्छा दूत कोण आहेत? तर महाराष्ट्र शासनाचं स्वच्छमुख अभियान जे आहे त्याचे सदिच्छा दूत बनलेत सचिन तेंडुलकर. पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाचे पहिले देशांतर्गत प्रवासी विमान C919 या विमानानं पहिलं व्यावसायिक उड्डाण पूर्ण केलं? आता चीन हा जो देश आहे, चीननं पहिलं देशांतर्गत प्रवासी विमान निर्माण केलेलं आहे. त्याचं नाव आहे C919 आणि त्याचं पहिलं व्यावसायिक उड्डाण जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 चीन या प्रश्नाचं बरोबर उत्तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, कान्स चित्रपट महोत्सवातील पाल्मे डिओर पुरस्कार जिंकणारी तिसरी महिला दिग्दर्शिका कोण ठरली? तर कान्स चित्रपट महोत्सवामध्ये पाल्मे डिओर हा जो पुरस्कार आहे तो जिंकणारी तिसरी महिला दिग्दर्शिका ठरली जस्टिन ट्रायट. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर लक्षात ठेवायचं. जस्टिन ट्रायटला हा पुरस्कार मिळालेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, गुवाहाटीपासून न्यू जलपैगुडी दरम्यान सुरू करण्यात आलेली ईशान्य भारतातली पहिली वंदे भारत एक्सप्रेस देशातील कितवी वंदे भारत रेल्वे आहे? तर बघा, गुवाहाटीपासून जलपैगुडी दरम्यान सुरू झालेली जी वंदे भारत एक्सप्रेस आहे ती आसाममधील पहिली वंदे भारत एक्सप्रेस आहे आणि ती ईशान्य भारतातली देखील पहिलीच ठरली. त्याचबरोबर ही वंदे भारत भारतातली कितवी आहे हे विचारलेलं आहे. तर लक्षात ठेवा ती 18वी वंदे भारत एक्सप्रेस आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी म्हणजेच CBDC स्वीकारणारी भारतातली पहिली महापालिका कोणती ठरली? तर ही बिहारमधील पाटणा महापालिका आहे. ही पहिली महापालिका आहे जिनं CBDC स्वीकारलेली आहे. यानंतर पुढचा प्रश्न, मडगाव ते मुंबई दरम्यान सुरू करण्यात आलेली वंदे भारत गाडी गोव्यातील पहिली तर भारतातली कितवी वंदे भारत रेल्वे आहे? तर मडगावपासून मुंबई दरम्यान सुरू करण्यात आलेली वंदे भारत गाडी जी आहे ती गोव्यातली पहिली आहे तर भारतामधील 19वी वंदे भारत आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, OTT प्लॅटफॉर्मवर तंबाखू विरोधी चेतावणी आणि डिस्क्लेमर प्रदर्शित करणं बंधनकारक करणारा पहिला देश कोणता आहे? तर हा आपला भारत देश आहे. पर्याय क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर लक्षात ठेवायचं आहे. आणि काय आहे ना, थोडंसं फास्ट शिकवतं आहे कारण वीकली व्हिडिओ असल्यामुळे प्रश्न जास्त असतात आणि त्यामुळे व्हिडिओची लांबी वाढते. त्यामुळे आपण थोडं स्पीडमध्ये घेतो तर ते थोडं ॲडजस्ट करून घ्या. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. काठमांडू या ठिकाणी झालेल्या NSC CAVA महिला व्हॉलीबॉल चॅलेंज कप स्पर्धेचं विजेतेपद कोणत्या देशानं पटकावलं? तर हा विजेता राहिलेला आहे भारत. पर्याय क्रमांक 3. कोणत्या ठिकाणी आयोजित झाली ही स्पर्धा? तर काठमांडूला. आणि विजेता कोण आहे? तर भारत आहे. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय दक्षता आयुक्त कोण बनले? तर केंद्रीय दक्षता आयुक्त पदाची जबाबदारी जी आहे ती प्रवीण कुमार श्रीवास्तव यांच्यावरती सोपवण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवायचं आहे. प्रवीण कुमार श्रीवास्तव केंद्रीय दक्षता आयुक्त. पुढचा प्रश्न आहे,
अल्कोहोलयुक्त पेयांवर हेल्थ लेबलिंग लागू करणारा रिकामी जागा हा जगातला पहिला देश आहे. तर अल्कोहोलयुक्त म्हणजेच दारूचे जे काही पदार्थ आहेत तर यांच्यावरती म्हणजे दारूची पेय याच्यावरती हेल्थ लेबलिंग लागू करण्याचं काम करणारा जो देश आहे म्हणजे पहिला देश ठरलेला आहे आयर्लंड. आयर्लंडनं अशा प्रकारची काय केली आहे तर सुरुवात केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे नोरोडोम सिहामोनी हे कोणत्या देशाचे राजे आहेत. आता हे जे नोरोडोम सिहामोनी आहेत तर ते राजे आहेत कंबोडियाचे. पर्याय क्रमांक पहिला या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. ते भारत भेटीवर आले होते ते लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न कोणत्या वर्षापर्यंत चंद्रावर मानवी अंतराळ मोहीम पाठवण्याची घोषणा चीन या देशानं केली आहे. तर याचं बरोबर उत्तर लक्षात ठेवा 2030पर्यंत मानवी अंतराळ मोहीम चंद्रावर पाठवण्याचं काम चीनकडून केलं जाणार आहे म्हणून पर्याय क्रमांक तिसरा उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे राजनाथ सिंग हे कोणत्या देशाला भेट देणारे भारताचे आत्तापर्यंतचे पहिले संरक्षण मंत्री ठरले. तर उत्तर आहे नायजेरिया. नायजेरियाला राजनाथ सिंग यांनी भेट दिली आणि ते अशा प्रकारचे भारताचे पहिलेच संरक्षण मंत्री ठरलेले आहेत ज्यांनी नायजेरियाला भेट दिलेली आहे. आणि याचबरोबर आपला जो व्हिडिओ आहे तो या ठिकाणी काय झालेला आहे तर संपलेला आहे. म्हणजे आता प्रश्न संपलेले आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला थोडी माहिती देतो. आपलं जे पुस्तक आहे ते देखील लवकरच आपण अवेलेबल करणार आहोत मार्केटमध्ये. आणि हे पुस्तक तुम्हाला MPSC पासून UPSC MPSC ह्या ज्या सगळ्या परीक्षा आहेत ज्या की TCS पॅटर्नवरती होणाऱ्या ज्या काही परीक्षा असतील किंवा कोणत्याही परीक्षा असू द्या सगळीकडे तुम्हाला त्याचा चांगला फायदा होणार आहे. त्यामुळे पुस्तक जसं मार्केटमध्ये येईल त्याबाबतची माहिती मी जी आहे ती आपल्या यूट्यूबला देखील देईल आणि त्याचबरोबर इतरही बरेचसे साधनं आहेत त्या ठिकाणी त्याबाबतची माहिती जाहीर केली जाईल. तर पुस्तकाला चांगला प्रतिसाद तुमच्याकडून अपेक्षित आहे. आणि याचबरोबर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ ऐकला किंवा पाहिला तर या सर्व गोष्टींसाठी तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. आणि आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.